नमस्कार मित्रांनो, मी आदित्य गाडगे मित्रांनो आपले स्वागत करतो मराठी डेस्क या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण रेशन कार्डची KYC कशी करता येईल हे आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, रेशन कार्डची KYC करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोर ॲपमध्ये जावं लागेल. प्ले स्टोर ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं मेरा KYC असं सर्च करायला लागेल. मेरा KYC सर्च केल्यानंतर तुम्हाला हे तुम्हाला KYCचं ॲप दिसेल, ते तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला आता फेस KYC करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. जो स्टेट असेल तो स्टेट तुमचा सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडं स्क्रोल डाऊन झाल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं लोकेशन मोबाईलचं ऑन करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं आधार नंबर टाकण्यासाठी विचारेल. तर तुम्ही इथं तुमचा आधार नंबर टाकून घ्या. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जनरेट OTPवरती क्लिक करायचं आहे. जनरेट OTPवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरव्ह्यू दिसेल. तर जो OTP येईल ते तुम्हाला इथे एंटर करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली जो तुम्हाला कॅप्चा दिसतो व्हेरिफिकेशनसाठी, तो तुम्ही कॅप्चा इथे एंटर करून घ्यायचा आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचे डिटेल्स, रेशन कार्डचा नंबर, तुमचं नाव, तुमचं स्टेट, तुमचं डिस्ट्रिक्ट, तुमचा आधार नंबरचे लास्ट डिजिट दिसतील. जर ते बरोबर असेल तर तुम्हाला फेस KYCवरती क्लिक करायचं आहे. फेस KYCवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचे आहेत. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा फेस डिटेक्शन चालू होऊन जाईल. फेस डिटेक्शन करण्यासाठी तुम्हाला इथं ग्रीन लाईटमध्ये आईज तुमचा ब्लिंक करायचा आहे. आईज ब्लिंक केल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुल कॅप्चर होऊन जाईल आणि तुम्हाला असं इथं लिहून येईल की KYC रजिस्टर सक्सेसफुली. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची रेशन कार्डची KYC करू शकता. आता ती KYC झाली का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला परत ओके बटनवरती क्लिक करा. तुमचा स्टेट सिलेक्ट करा. व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करा. तुमचा आधार नंबर इथं टाका. जनरेट OTPवरती क्लिक करा. परत जो OTP आला असेल तो इथं एंटर करून घ्या. इथं जो कॅप्चा आहे तो कॅप्चा तुम्ही इथं टाकून घ्यायचा आहे. सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिसत असेल KYC स्टेटसमध्ये तुमचं S असं येऊन आलेलं आहे, म्हणजे तुमची KYC इथं सक्सेसफुल झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही रेशन कार्डची KYC करू शकता तुमच्या मोबाईलमधून घर बसल्या. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.